एखाद्या कॉन्स्टिपेशनच्या पेशंटला आवर्जून हे खाऊ नको असं काय सांगता, असे 5-10 गोष्टी सांगू शकाल? डेफिनेटली. याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मैदा. ओके. मैदा सांगण्यापाठीमागचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये 0 फायबर असल्यामुळे तो एक स्टिकी प्रकारचा बनतो आणि आपल्या आतड्यांमध्ये गेल्याच्या नंतर त्याला एक प्रकारचा चिकट एक इफेक्ट असतो. तर त्याच्यामुळे तो जो मल आहे तो पुढे सरकण्यासाठी आपल्याला फार जास्त मेहनत घ्यावी लागते किंवा शरीराला ते पुढे पुश करण्यासाठी त्याच्यावरती ताण येऊ शकतो, ज्याच्यामुळे ब्लोटिंग वगैरे खूप वाढू शकतं किंवा तुमच्या पोटामध्ये एक वेगळ्या प्रकारचा थोडासा डिस्कम्फर्ट वगैरे क्रिएट होऊ शकतो. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर आपण जे काही कॅफिनेटेड ड्रिंक्स असतात हेही अवॉइड करायला सांगतो. डिहायड्रेशन होतं, त्यामुळे आणखी कॉन्स्टिपेशन वाढतं, अजून कॉन्स्टिपेशन वगैरे. काही लोकांना सकाळी चहा घेतल्याशिवाय मोशन येत नाही असं सांगतात. हे चहामुळे मोशन येतं असं नाही, पण तुमच्या माइंडसेटमध्ये बसलेलं आहे. सायकोलॉजिकल चहा आणि कॉफी जास्त घेतल्यामुळे तिथलं डिहायड्रेशन होऊन त्याचे इम्पॅक्ट आणखीन दूर जास्त होतात आणि कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता अजून वाढते. त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं फायबरवरती फोकस राहणं आणि एक बॅलन्स मिलवरती फोकस राहणं नेहमी फायद्याचं आहे, ज्याच्यामध्ये तुमचं प्रोटीन इंटेक आयडियल हवं, त्याच्यानंतर तुमचे कार्बोहायड्रेट किंवा त्याच्यासोबत फायबरचा जो काही बॅलन्स आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. तो ज्यावेळेस पोटेन्शियल इम्बॅलन्स क्रिएट होतो तिथे मग ह्या सर्व आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. इव्हन मी हे सांगतो की तुम्ही बेकरी आयटम बंद करा म्हणून सांगतो, कारण बेकरी आयटम हे कॉन्स्टिपेशन पेशंटचं एक सगळ्यात मोठं शत्रू म्हणता येईल. कारण तुम्ही जर का बेकरी आयटम जास्त घेत असाल तर आणखीन तुम्ही कॉन्स्टिपेशनच्या सायकलमध्ये जाळ्यामध्ये अटकून आणखीन ते जास्त जास्त प्रॉब्लेम देऊ शकतं असं वाटतं. सर, ह्याच्या व्यतिरिक्त फर्मंटेड आंबवलेले पदार्थ घ्यायला सांगतो, जेणेकरून बॅक्टेरियाचं बॅलन्स चांगलं होण्यासाठी. तर फर्मंटेड कसं काम करतं आणि फर्मंटेड फूडमध्ये नेमकं काय घ्यायला पाहिजे, कसं घ्यायला पाहिजे, ह्याच्याबद्दल ऍज अ डायटिशियन सांगू शकाल कसं? डेफिनेटली. आता फर्मेंटेड फूडचा खूप मोठा रोल येतो, जसं आपण आधी चर्चा केली. तर त्याच्यामध्ये तुमचा गट बॅक्टेरिया जो असतो, ज्याला आपण गट मायक्रोबायोम म्हणतो, तर तो बॅलन्स असला तर तुमचं डायजेशन आणि ओव्हरऑल ह्या सर्व गोष्टी मुवमेंट चांगल्या राहतात. तर जेवढं फर्मेंटेड फूड तुमच्या याच्यामध्ये आयडियल इंटेक वाढेल तेवढं तुमचा गट बॅक्टेरिया बॅलन्स होऊन तुम्हाला कॉन्स्टिपेशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीची मदत मिळू शकते. ज्याच्यामध्ये तुम्ही इडली, त्याच्यानंतर डोसा वगैरे जे होममेड असतात, ज्याच्यामध्ये फार काही असं जंक वगैरे येणार नाही, याची जर काळजी घेतली तर डेफिनेटली ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला हेल्प करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही फायबर इंटेक त्याच्यासोबत चांगला ठेवता तर ते अजून चांगल्या पद्धतीने वर्क करतं आणि इनहॅन्स होतं. यूजुअली फर्मेंटेड जे दही है, योगर्ट है, ताक है, इडली है, डोसा है, कांजी है, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे आंबवलेले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया खूप वाढलेले आहेत. ती गोष्ट तुम्ही घेताय तर तुमची जी काय आतडीचं काम करण्याचा प्रकार आहे, तर गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया, आपले फायटर गुड बॅक्टेरिया आहेत, गुड बॅक्टेरियाचा नंबर वाढवतो. आणि गुड बॅक्टेरिया जगण्यासाठी सुद्धा फायबर जास्त, तुम्ही फायबर जास्त घेताय आणि तुमच्या प्रोपोर्शनेट पाण्याचं प्रमाण वाढवताय, ऍक्टिव्हिटी ठेवताय, त्याच्यासोबत फर्मंटेड फूड घेताय. तसं जर असेल तर गटची म्हणजे मोठ्या आतडीची काम करण्याची एक इफिशियन्सी वाढते आणि मोठ्या आतडी चांगलं काम करायला तर इंडायजेशन होणार नाही आणि सगळं एकदम रिलॅक्स निघून जाते. जर एखाद्या माणसाने एखाद्या दिवशी मोशन नाही करू शकला तर त्याचा पूर्ण दिवस तिथंच अटकून बसतो की मोशन नाही झालं, पोट गच्च झालं. जर हे सगळं जर रुटीन प्रॅक्टिस ठेवलं तर कॉन्स्टिपेशन अवॉइड करायला मदत होतं असं म्हणता येईल का सर? डेफिनेटली सर, डेफिनेटली. कारण जेव्हा तुम्हाला बद्धकोष्ठता होते त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे मानसिकरित्याही डिस्टर्ब झालेला असतात. त्याच्यामुळे बद्धकोष्ठता जेवढी कमी होईल किंवा तुमचं मोशन प्रॉपर साफ होईल, पोट साफ होईल, तेव्हा तुम्ही इतर गोष्टी, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते, तुमचा मेंटल फोकस वाढू शकतो. ह्या सर्व गोष्टींचे तुम्हाला बेनिफिट डेफिनेटली मिळतात. आणि प्रोडक्टिव्हिटी वाढली की तुम्ही अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या इफेक्टिव्हली करू शकता. ओके, येस.